नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी आहे उमरेडमध्ये. तर उमरेडमधून मी कुठे जाणार आहे, कसं जाणार आहे, तो तुम्हाला नंतर सांगेनच. तर भेटूया आपण डायरेक्ट. आपल्याला जायचं आहे, कुठे जायचं आहे ते मी तुम्हाला, कुठे जायचं आहे ते तुम्हाला, कुठे जायचं आहे ते मी तुम्हाला सांगतो थोड्या वेळाने. म्हणजे इट्स अ सिक्रेट. तर जिथे जायचं आहे ते 19 किलोमीटर आहे इथून उमरेडमधून. गल्लीमधून बघायला गेलात तर होतील तसे कदाचित 19 म्हणजे 21-22 किलोमीटर कदाचित होतील. कदाचित नक्की माहीत नाही आहे मला. आता आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. तर मी जातोय कशाला, तर असंच माझ्या मनात नाही तर इकडे शांत वाटतंय एकदम. मी अजूनपर्यंत ऐकलेलं आहे आणि स्वतः अनुभवतोय. पण एक गोष्ट आहे, ती म्हणजे जर तुम्ही काही करत असाल असं कॉन्टेंट क्रिएशन वगैरे अनेक आहे, बॉडी बिल्डिंग व्हिडिओ, अजून काय असतील तर ते पण, तर हे व्हिडिओ करताना तुम्हाला सगळ्यात पहिले जे अडवतात ते तुमचे आपलेच असतात. म्हणजे मी अनुभवलेलं नव्हतं, मी ऐकून होतो सगळ्यांकडून की जेव्हा असं काय सुरू करतं तेव्हा आपल्या जे जवळचे असतात तेच आपल्याला असं खाली खेचण्याचा प्रयत्न करतात. पण हल्लीच्या 2-4 दिवसामध्ये किंवा 7-8 दिवसामध्ये मी अनुभवलंय की हे खरं आहे. कारण की मला पण असं 2-3 सांगितलेलं की बाबा तू काय व्हिडिओ करतोयस, कसे व्हिडिओ करतोयस. कोणाला नाही आवडत आहे. म्हणजे मी अपेक्षा केलेली की बाहेरचे मला सांगतील असं की बाबा तू व्हिडिओ करतोयस ते असं चांगलं नाही आहे, हे ते 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 पण जे मला बोललेत की बाबा तुझे व्हिडिओ चांगले नाही आहेत, काय करतोयस व्हिडिओ, हे तू जे व्हिडिओ बनवतोयस त्याला काहीच अर्थ नाही आहे, असं तसं, ते माझेच होते, आपलेच. वा, मुगूस दिसलं म्हणजे एकदम चांगला दिवस चांगला जाणार आहे. तर असं आहे ना मित्रांनो, जेव्हा तुम्ही काहीतरी सुरू करता तेव्हा तुमचेच असतात ते तुम्हाला खाली खेचतात. जे दुसरे असतात पण आपल्यांमध्ये आपले असतात, पण आपल्यांमध्ये आपले नसतात. समजने वाले को इशारा काफी आहे. आपले असतात काही ते आपल्याला सपोर्ट करतात की बाबा कर, तू जे काय करतोयस ते चांगलं करतोयस, एक दिवस नक्की तू सक्सेसफुल होशील याच्यामध्ये. पण काही असतात ते असे बोलतात की नाही तू काय करतोयस व्हिडिओ, असं तसं, हे ते ते. त्यामुळे आपले समजणं आणि आपले असणं त्यात खूप फरक आहे. म्हणजे असं नाही आहे की सगळेच जण मला असं बोललेत की बाबा तू व्हिडिओ चांगला नाही करतायस, असं तसं. काही जण आहेत ते बोललेत की बाबा चांगलं आहे, कर, तू काय करायचं ते चांगलं करतोयस, तसं. त्याच्यामुळे जे वाईट बोललेत ना ते एक दोघंच आहेत, आणि जे असं चांगले बोललेत ते तसे खूप जण आहेत. त्याच्यामुळे वाईट जे असतात त्यांच्याकडे, म्हणजे वाईट नाही ते पण चांगले असतात, तर त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नसतो. आपण जे चांगले आहेत त्यांच्या बोलणं ऐकायचं आणि त्यांच्याकडे लक्ष देऊन आपलं काम करायचं आहे. तो दिवस नक्कीच लोक. चला निघूयात आपण.
निघूया निघूया. दिवसाची सुरुवात खूप छान झालेली आहे. आता की आपल्याला दिसलेलं आहे मुंगूस असं म्हणतात इकडचे. त्यांची श्रद्धा असेल किंवा अंधश्रद्धा असेल असतात असे की हा बाबा मुंगूस दिसलं सकाळी सकाळी किंवा जेव्हा पण दिसेल तेव्हापासून तो दिवस तुमचा चांगला जातो असं बोलतात. त्यामुळे आपला पण दिवस चांगला जाणार आहे. बघूया पुढे जाऊन. मी जिथे जातोय ना आता तिथला व्ह्यू एक नंबर आहे. एक नंबर म्हणजे ती वेडी वाकडी वळण काय ते सुंदर दृश्य. वा 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 खूप छान. तर आपल्याला जायचं आहे. हा भाऊ समजलं मला. यो आता गरमी होत आहे तशी सगळीकडे, पण इकडे तशी जास्त गरमी नसेल कारण की इकडे झाडं वगैरे आहेत आणि वाटतो इकडे. तसं काय माहिती झाडांमुळे असेल कदाचित. यो मजा आता है अपने अंदर के बचपन को ऐसे समेटे रखने में. मजा आता है. आणि आता तसे पावसाचे दिवस पण सुरू झाले कदाचित. म्हणजे पडून गेला आमच्याकडे 2-4 दिवस. 2-3 दिवस होता पाऊस होता. म्हणजे सकाळचा नसायचा संध्याकाळचा असायचा. सकाळ ते संध्याकाळपर्यंत एवढं गरम व्हायचं ना, एवढं गरम व्हायचं गावात. तसं आता पण होतंय. त्यानंतर संध्याकाळचा मस्त की पाऊस पडायचा. रात्रीपर्यंत एकदम थंड थंड गारगार. परत सकाळी तोच रुटीन. ते खरं पण तिकडचे रस्ते जरा चांगले पाहिजे. ते जर चांगले नसले तर मग काय ना. तिकडे आलं नाही ट्रॅफिक जास्त भेटते. इसे ऐसे निकलने का रे. मित्रांनो ही बघा आईच्या गावात एक नंबर डोंगर डोंगर डोंगर. पावसाळ्यामध्ये काय व्ह्यू वाटतो एक नंबर. माहिती आहे का तुम्हाला इकडे
पावसाळ्यामध्ये इकडे सगळी शेती असते. शेती केलेली असते मस्तपैकी, हिरवं हिरवं गाव असतं आणि वरती मस्तपैकी डोंगर आणि डोंगरातून वाहणारे धबधबे धबधबे धबधबे. एक नंबर वाटतात, एक नंबर. रस्त्यांचं काम चालू आहे. रस्त्यांचं काम चालू आहे. तर खणून ठेवलंय, काय चालू केलं नाही अजून आमच्या गावात याच्या. असेच घालताला सामका पावसात वाट लावतले यांचं काय खरं नाही यार. पाऊस येतलो होता, आता राहुलाच काय आणि तिकडच्या ह्याच्या साईडचा रामगड साईडचा रस्तो बिस्तो काय केल्याने नाही आईच्या गावात यांचा. तकडे माती मातीच माती. पावसाळ्यात काय होतं मग? पावसाळ्यात सगळं असं असं धुरळ उडा होता, सगळे चिखलान रंगतले पावसाळ्यात. गरूचा तर लवकर करायचा ना, असं असं नाही करायचा. गाई घालूक लावतात ना काही सगळे, नाही घालूच आहे तसं. एवढाच रस्तो झालो. पुढचं काय नाही, पुढच्याचे नामोनिशान काय नाही. पुढचं आहे मग काय दिसत नाही. आधी वेळ उडत जाता तो पुढचं फोर व्हीलर वालो माहीच हे मारता मरता. हो अजनू, काय म्हणतास? लाईट बघा, एक मोठी एक छोटी, एक पेट्टा एक कमी पेट्टी, एक जास्त पेट्टा एक कमी पेट्टा. मित्रांनो, आम्ही येऊन पोचलो आता फोंडा घाट. फोंडा घाट. ये रास्ते तू है का झोंका, मैं आग हूँ तू रागदारी है मेरी, मैं राग हूँ मैं जी रहा हूँ तेरे. आणि हे वेगवेगळे नजारे, वेगवेगळे म्हणजे भारी भारी नजारे. बाबा रस्ते केले नाही इकडचे आजच्या गावात भारी. ह्या साईडचे रस्ते, ह्या साईडचे तर ते रस्ते केले नाही तुझी बात. म्हणजे हा ठीक आहे हो, इकडे जो थोडं थोडं करूचो हा, तर ती पण जरा रुंद करू होतो. कारण की हे डंपरवाले वगैरे येतात ना, तेव्हा लय हा होता. त्यांचा वेळ भेटला नाही, वरनं फास्ट दिले काय मग ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस जास्त असतात. वळणं वगैरे असतात ते. वा वा. हा येवा येवा. काय बोलणार आता यांका? थांबून गाडी घालू कोई. आता चालणार तशी हवा थंड होत जाईल. पुढचं काय माहीत नाही आहे तेवढं, पण घाटामध्ये असताना सांगतोय. माझ्या तोंडातून फक्त एकच शब्द निघतोय, हो हो. वा 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 वा. बस बघा, हा एक धबधबा आहे. ये देखो नजारा. संध्याकाळच्या यायला पाहिजे होता. अरे अरे बाप, ये तो मंकी है इधर. मंकी, बंदर, माकड़िया. हम
हमने कुछ नहीं किया आपका, तुम भी कुछ मत करो हमारा, समजे क्या गगनगिरी महाराज. गगनबावडा घाटात गेलात तरी पण तुम्हाला सेम फिलिंग आहे. म्हणजे तिकडे याच्यापेक्षा जास्त भारी व्ह्यू येतात. पूर्ण घाट दिसतो असं व्हिडिओग्राफीवरनं. भारी भारी एक नंबर वाटतं. वही जाना है अपन, आगे आगे. ये देखो गाइस, मिल गई अपनी जगह. पण आता कसं आहे ना, नाही त्याच्यामुळे एवढं काय वाटत नसेल. पण पावसाळ्यात इथे जी मजा आहे ना, आई शपथ. पण काय करणार आता, पावसाळा असल्यामुळे एवढं काही खास वाटत नाही. तरी पण खास वाटतंय तेवढं. दोन्ही पण आहे. बघूया आता टाइमलेसमध्ये बघा तुम्ही कसं वाटतंय ते. मेरा फलसफा कंधे पे मेरा बस्ता, चला मैं जहाँ ले चला मुझे रास्ता, बूंदों पे नहीं गहरे